वीणेच्या नादातून निर्माण झाले संगीताचे अनंत राग. तिच्या पावन चरणांमध्ये आपल्या सर्वांचा नमस्कार. आज आपण एका अशा सायंकाळचे साक्षीदार होणार आहोत जिथे सुरांच्या सागरात उडी घेणार आहे आपल्या घरातील चिमुकले कलाकार. लहान वयात जेव्हा बहुतेक मुलं खेळण्यांमध्ये रमलेली असतात तेव्हा हे आपले बालकलाकार सारेगमपच्या सुरांमध्ये रंगलेली आहे. सारे गम पधनिसा ही केवळ सप्तस्वरांची माळ नाही, तर ही आहे आपल्या संस्कृतीची ओळख. आज या माळेतील प्रत्येक मोती आपल्याला सादर करणार आहे आपले लहानगे सूरवीर. हो, मी म्हणते आहे सूरवीर, ज्याची एक अनोखी शाळा आहे, सुरांची शाळा. जिथे शाळेचे घंटा नाही तर सुरांचा ताण आहे. जिथे परीक्षा नाही पण रियाज, आणि जिथे मार्क नाही पण प्रत्येक सुरात एक संवाद आहे जो थेट आपल्या मनाशी साधणारा आहे. आज या मैफिलीत हे कलाकार आपल्या रियाजातून, एकाग्रतेतून आणि प्रेमातून शास्त्रीय संगीताच्या काही अमूल्य रचना सादर करणार आहेत. या सादरीकरणात त्यांचा आवाज असेल, पण त्या मागे आहे त्यांची साधना, श्रद्धा आणि गुरूंचं अमूल्य ज्ञान. या बालकलाकारांना आपली कला सादर करता यावी याकरिता विश्वासगुरू महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जलालपूर नाशिक दर महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी कुमार मंच व दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी सूरविश्वास या कार्यक्रमांचे आयोजन करतात. आपल्याला शास्त्रीय संगीताच्या मैफिलीने मंत्रमुग्ध करणारे सर्व बालकलाकार, त्यांचे गुरु, विशेष मार्गदर्शक करणारे प्रीतम नाकील सर, उपस्थित श्रोते व विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख माननीय विश्वास ठाकूर सर, रेडिओ विश्वासची समन्वयक रुचिता ठाकूर व आपले हस्ते खेळतं व्यक्तिमत्व ही संकल्पना ज्यांची आहे ते विनायक रानडे सर, आपणा सर्वांचे मी विनया देशपांडे स्वागत करते. पहिले पुष्प सादर करण्याकरता मंचावर उपस्थित आहेत अनन्या गायधनी व सुषुम्ना कापडनीस. त्यांची साथ करणार आहेत आर्यन शिलावर, तनिष बोरसे आणि गीत पटेल. बघूयात तर पहिले पुष्प. इयत्ता 9वीत शिकणारे विद्यार्थी आज तुमच्या समोर माझ्या कलेचे सादरीकरण संगीताबरोबर करणार आहे. मालवण रागांनी ही बंदिश वसंत ऋतू व श्रीकृष्णावर अधोरेखित आहे. म्हणून मी आज निरभ्र आकाशात चंद्राच्या शीतल छायेत मंत्रमुक्त झालेले श्रीकृष्णाची बासरी पकडलेले हस्त चित्रात काढणार आहे.
सुषमना काबडनेस आपणा सर्वांसमोर राग मालकंस सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. कृपया तो बोर्ड काढून घ्यावा.
केलं मधून देसलेंना विचारायला लागेल. देसलेत ना पाठीमागे. विश्व
अप्रतिम एकदम नेत्रदीपक चित्र साकारलं आहे. या मुलांनी सुंदर गाणं म्हटलं आहे. तसंच वर्षारंभाच्या वेळी स्वरहोत्र या कार्यक्रमात आपण एकाच वेळी 24 तासात अनेक कलांची अनुभूती घेणार आहोत. एकीकडे शास्त्रीय गायन आणि विविध कला सादर केल्या जातात. आणि या स्वरहोत्राप्रमाणे हा कुमार मंच सुद्धा अनेक कलाविष्कार सादर करत असतो. पुढील पुष्प सादर करण्याकरता सोलो तबला वादनाकरता रोनित शिंदे आणि संवादिनीवर आहे सौरभ सिंग. हो.
इतक्या अप्रतिम तबल्याचे घडबोल सादर करणाऱ्या रोहित करता एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फार सुंदर रोहित. एक शिक्षक फक्त गाणं शिकवत नाही, तो सूर देतो, ताल देतो आणि सगळ्यात महत्वाचं विश्वास देतो. या सर्व गुरूंना नमस्कार. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्या घरामध्ये आता सकाळी मोबाईल नाही तर रियाज सुरू होतोय. कसं असतं ना, या बालकलाकारांच्या कृतीतून आपल्याला गुरु दिसत असतो आणि या बालकलाकारांना लाभलेले गुरु सिद्धार्थ निकम सर, सौरभ क्षीरसागर सर आणि भाग्यश्री कंसारा मॅम यांचे एकदा जोरदार टाळ्यांमध्ये जोरदार टाळ्या वाजवतात. त्याचबरोबर अनन्या आणि आदित्य या दोघांची कला सादर करण्याकरता त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कला शिक्षिका क्षिप्रा सहस्त्रबुद्धे यांच्याकरताही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुढील सादरीकरण हे समूह शास्त्रीय गायन आहे. तत्पूर्वी मी आजचे विशेष मार्गदर्शक सन्माननीय श्री प्रीतम नाकील सर यांची थोडी विशेष ओळख करून देते. यांची सगळ्यात महत्वाची आणि थोडक्यात विशेष ओळख अशी की सूरविश्वासमध्ये पहिलं पुष्प हे यांच्या सुरेल आवाजाने गुंफलं गेलं होतं. विश्वास नाकील सर यांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण कैलासवासी पंडित नाथराव नेरालकर, पंडित विजय सरदेशमुख आणि डॉक्टर अलकादेव मारुलकर यांच्याकडे झाले. MA संगीत ही पुणे विद्यापीठाची पदवी त्यांना बहाल करण्यात आली. गंधर्व महाविद्यालयाचे संगीत अलंकार तसेच आकाशवाणी केंद्र दिल्लीची बी हाय या पदव्या त्यांनी संपादित केल्या आहेत. भारत सरकारची ज्युनियर रिसर्च फेलोशिप त्यांना प्राप्त झाली आहे. भारतासह अमेरिका व दुबईमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले आहेत. सरांकरता एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नमस्कार. शास्त्रीय संगीतामध्ये योगदान देणारे नाशिकला अनेक कुटुंब आहेत. अनेक जण शास्त्रीय संगीत पुढे जावं म्हणून शिकवतात. सगळ्यात कौतुक करायचं ते तुम्हाला पालकांचं. एकदा पालकांसाठी जोरदार टाळ्या. कारण मला माहिती आहे की कराओकेच्या जमान्यामध्ये, सिने संगीताच्या जमान्यामध्ये आपल्या मुलाला 4 चौघांमध्ये उठून दिसायचं असेल तर त्यांनी ढांचिक केलं तर तो जास्त उठून दिसतो. पण जेव्हा आपल्या घरी पाहुणे येतात आणि आपण सांगतो की माझा मुलगा शास्त्रीय गायन करतो, मग ते नंतर बघू असं म्हणतो. मग या मुलांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे, कारण हे अभिजात संगीत आहे आणि हे टिकवण्याचं काम आपल्याकडे आहे. नाशिकला अनेक गुरु लाभलेले आहेत छान छान. आणि तुम्हा पालकांचं कौतुक आहे, कारण हल्ली मुलांना शिकवलं जातं. काय शिकवलं जातं तर ज्याचा मार्कात रूपांतर होईल आणि त्या मार्काचं पैशात रूपांतर होईल. असं असताना माणूस घडवण्यासाठी मुलांसाठी तुम्ही काहीतरी करतात. पालकांसाठी जरा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. ऐकून नाही. एकच विनंती आहे की ज्यांनी ग्रुप बरोबर गायलं त्यांना एकटं गायला हा मंच मिळाला पाहिजे. सूरविश्वास ही संकल्पना गेले 52 महिने आम्ही राबवले. त्याची सुरुवात प्रीतम नाकीलने केली होती. प्रीतमसाठी जोरदार टाळ्या. आज या मुलांना दरवेळी आपण कोणतरी एक मार्गदर्शक आणतो. त्याचं काम एवढंच असतं की नेहमीच्या गुरुकडे शिकणं. म्हणजे नेहमी आई आपल्याला खूप ओरडते आणि मग आपल्याला असं कंटाळायला लागतं की तेच सांगते मग. तर दुसऱ्या कोणीतरी कान, पूर्वी असं म्हणायचं की सोनाराने कान टोचलेले चांगले असतात. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या गुरुनी काही 2 चांगले शब्द सांगितले तर मुलांमध्ये तुमच्या गुणवत्तेत काहीतरी वाढ व्हावी. याच्यासाठी आपण दरवेळी कोणाला तरी बोलवतो. तुम्हाला एकच विनंती आहे की तुमच्या मुलासाठी तसं फोटो काढायला, व्हिडिओ काढायला इथे आलात ना, तसंच तिसऱ्या शुक्रवारी दुसऱ्यांच्या मुलांकरता पण येतं. नाहीतर काय होतं की आपल्या मुलाचं गाणं झालं की पालक निघून जातो. तर तसं करू नका, कारण आम्ही जे आयोजक आहे यांच्यापैकी कोणाचाही मुलगा गात नाही, आम्ही कोणी गात नाही, कोणी वाजवत नाही. पण हे अभिजात आहे, टिकलं पाहिजे म्हणून सूरविश्वास सुरुवात केली. आताच प्रीतम मला म्हणत होता हे व्यासपीठ असं दुसरीकडे कुठे नाहीये. कारण आपल्या शाळेमध्ये आपल्या गुरुकडे त्याच्या गुरुवंदना किंवा गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात मुलं गातात, पण ऐकणारे पण तेच असतात.
हे व्यासपीठ असं आहे की फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण देशात विदेशात पण मुलांना पोहोचवतो. हे करताना दरवर्षी जानेवारीमध्ये अष्टप्रहर स्वरहोत्र 24 तास शास्त्रीय संगीत. मला आज कौतुक वाटतं विजडम आहे शाळेचं की गाण्याबरोबर त्यांनी चित्रकला पण ठेवली. आपल्या अष्टप्रहरमध्ये पण असंच असतं, शास्त्रीय संगीत 24 तास असतं, त्याच्या बाजूला चित्रकला असते, शिल्पकला असते, नृत्य असतं, त्याच्याबरोबर मुलांवर संस्कार घडावे म्हणून श्रीसूक्त पण असतं, गीतापठण असतं. असे अनेक उपक्रम चालू असतात आणि ते 24 तास चालतात. नाशिकची एक ओळख आपल्याला निर्माण करायची. एक छोटी विनंती प्रत्येकाला आहे, आपण घरामध्ये वाढदिवस करतो, संध्याकाळचे वाढदिवस म्हणजे PM चे वाढदिवस खूप गाजतात, मग नंतर काय काय होतं ते पण सगळ्यांना माहिती आहे. पण हे जर आपल्या घरी कोणाचा तरी एक वाढदिवस आहे आणि एक शास्त्रीय संगीताची मैफिल चांगली सजवली सकाळी 7 वाजता आणि 4 लोकांना बोलवलं, मग 25 असतील 50 असतील, घराच्या गच्चीवर असेल, त्या गायकाला मानधन दिलं, आलेल्या लोकांना आपल्या प्रेमाकाठी शास्त्रीय संगीत ऐकायला लावलं, तर शास्त्रीय संगीताची सेवा पण होईल. एक नारायण नागमणी त्र्यंबकेश्वर उभं करू शकतं, तर वाढदिवसाला शास्त्रीय संगीताची मैफिल काही लागली मदत तर आम्ही नक्की करायला आहोत. आपल्या मुलाला पण व्यासपीठ पुढे मागे असंच मिळणार आहे आणि या सगळ्याला पण तुम्ही मदत कराल याची आम्हाला खात्री आहे. विश्वास ग्रुप सर्व कलांना प्रोत्साहन देण्यासाठी, अभिजात सर्व व्यक्तींसाठी काम करत असतं. एकदा विश्वास ठाकूर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. हे सगळं देशा विदेशात पोहोचवणारे आमचा विश्वास रेडिओ, त्या रुचिता ठाकूरसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि या माध्यमातून जसं हे बाल कलाकार पुढे जातात तशी अजून एक कोणी बाल कलाकारा पुढे जाते, त्या विनय निवेदन करणारी, तिच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाला पाहिजे. या सगळ्याचं खरं श्रेय दिलं जातं, पण जी मागे बसलेली आहे म्हणजे कुसुमाग्रज एक असं व्यक्तिमत्व होतं की पूर्ण कार्यक्रमामध्ये कुसुमाग्रज कधीच पुढे बसायचे नाही, सगळ्या शेवटच्या खुर्चीवर बसायचे. ती परंपरा जोपासणारी आमची वर्षा मावरे, तिच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आपल्या मुलाला पुढे आणण्यासाठी अनेक जण पुढे जातात, त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण सगळी मुलं माझी आहेत आणि त्यांची प्रगती झाली पाहिजे अशी शाळा जी काम करते, त्या विजडम आयसाठी टाळ्या वाजूया आणि पुढच्या परफॉर्मन्स करूया. आता मी सरांची बोलत होते की मुलं किती वर्षाची आहेत, किती वर्षापासून शिकतात, तर सरांनी सांगितलं तर 4 वर्षापासून हे मुलं आहेत. म्हणजे काही 4 वर्षाचे, काही 7 वर्षाचे, काही 6 वर्षाचे असे मुलं आहेत. तर या वयात या मुलांना ही आवड निर्माण करणं हे किती म्हणजे किती कौतुकास्पद आहे की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन शास्त्रीय, किंवा आई वडिलांनी सुद्धा त्यांना सपोर्ट केला की तुम्ही शास्त्रीय गायन करू शकता. आणि सर सांगत होते की त्यांच्या गायन म्हणजे त्यांच्या विजडम हायस्कूलमध्ये शास्त्रीय गायक आहेत, ते शिकवतात शास्त्रीय गायन. तर विजडम हायस्कूल सारख्या स्कूलमध्ये शास्त्रीय गायक म्हणून सर आहेत, हेच मुळात खूप खूप मोठं आहे की आज नाशिकमध्ये शास्त्रीय गायक म्हणून कोणीतरी स्कूलमध्ये आहे. नाहीतर म्हणजे गाण्याचे टीचर असतात, पण शास्त्रीय गायन शिकवणं हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि या मुलांचं खूप खूप कौतुक की या वयात यांनी हा मार्ग निवडलाय आणि त्याकरता त्यांच्याकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकदा ओळख करून देते या सगळ्या मुलांची. युगा चौधरी, आरोही सामनेरकर, अद्विक कर्वे, रुद्र पाठक, शौर्या रिपोटे, शार्वी हिरे, कबीर केळकर, पूर्वा निकम, अनय सोनवणे, आरना भावसार, श्रीहान देवरे, सहर्ष तेजाळे, अद्विक नावलेकर, दिवीक नावलेकर हे सगळे मुलं विजडम हायस्कूलचे आहेत आणि सिरिन मेडोज कॅम्पसचे आहेत. पुढील आता प्रात्यक्षिक बघूया. Sa
इतका सुंदर आवाज, असा अभ्यास, फार कौतुकास्पदे. एकदा जोरदार मुलाकडे बसून मुलांनी पाहिजे तुमच्या टाळ्या सुद्धा जोरदार झाला पाहिजे. आणि हे आठवणीचं मूर्तीच आहे. या मंचावर राग पण आहेत आणि रंग पण आहेत. वातावरण इतकं छान केलं याने. आणि मी आता प्रीतम नाकील सरांना विनंती करते की सर तुम्ही या चिवकलांकरता 2 शब्द त्यांना मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम विश्वास ठाकूर आणि विनायक रानडे यांचं मी आभार मानतो. आणि मला खूप आनंद वाटला आज की या वयात या मुलांना इतकी मॅच्युरिटी आहे आणि इतका छान सूर त्यांनी केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हा पालकांचं मला खूप आभार मानावंसं वाटतं की तुम्ही या रील्सच्या आणि शॉर्ट्सच्या युगामध्ये जिथं मुलांचं कॉन्सन्ट्रेशन इतकं हल्लेलं आहे, आपलं सगळ्यांचं हल्लेलं आहे, आणि त्याच्यातही तुम्ही शास्त्रीय संगीतासारख्या इतक्या अवघड विषयामध्ये तुमच्या मुलांना तुम्ही पार्टिसिपेट करायला लावताय, तुमचं खरंच खूप अभिनंदन. आणि विशेष म्हणजे माझे मित्र सिद्धार्थ, सौरभ आणि भाग्यश्री मॅडम यांचं पण मी खूपच कौतुक करतो. आणि मला खूपच कौतुक वाटतं की ह्या लेवलचं परफेक्शन आणण्यासाठी या लोकांना खूप खूप मेहनत करावी लागली असणार आहे. आणि या मुलांचं तर कौतुक आहेच की आज ही सुपर जेनझी पिढी आणि यांनी या शास्त्रीय संगीतासारख्या विषयामध्ये त्यांनी इतका इंटरेस्ट घ्यावा. आणि मला खूप कौतुक वाटतं कारण आजच्या या इतक्या प्रॅक्टिकल युगामध्ये या मुलांना मला माहिती की पुढे जाऊन यातले सगळेच जण काही गायक होऊ शकणार नाही किंवा होणार नाही किंवा तुम्ही होऊ देणार नाही त्यांना, पण यातली मुलं इंजिनियर होतील, डॉक्टर होतील, सर्जन होतील, ॲस्ट्रॉनॉट होतील, मंगळावर जातील, पण तिथे त्यांच्याबरोबर हे शास्त्रीय संगीत असेल आणि त्यांना राग सोहनी मध्ये गायलेली ही बंदिश नक्की आठवेल तिथे मंगळावर जायला. तुम्ही आज इतकं छान त्यांना मला एक अनुभव, एक माझा एक्सपिरियन्स आठवला मला की माझ्याकडे शिकायला एक छोटी मुलगीची 4थीत होती ती आणि ती नाशिकमधल्याच एका सुप्रसिद्ध शाळेची विद्यार्थिनी होती. आणि मी तिला विचारलं की तू इतकं छान गातेस तर तू तुझ्या वर्गामध्ये वगैरे तुझ्या टीचर्सना, तुझ्या फेलो स्टुडंट्सला गाऊन दाखवतेस का? तर ती म्हणे हो गाते, पण त्यातल्या टीचर्सला खूप आवडतं, पण काही जे माझे मित्रमैत्रिणी माझी खूप टिंगल करतात, ते मला मॉक करतात की काय तू ॲव करते. तर म्हटलं की तुला वाईट वाटत असेल ना? ती म्हणे मला वाईट वाटतं, पण त्यांच्यासाठी वाटतं, कारण त्यांना इतकं चांगलं संगीत कळत नाही आणि त्यांना त्याची टेस्ट नाहीये, याच्याबद्दल मला वाईट वाटतं. तर ही सगळी त्यातलीच मुलं आहेत की यांना इतकं छान तुम्ही एक्सपोजर दिलेलं आहे. आणि ते जितकं ऐकतील मी तुम्हाला अधिक सल्ला देईल की तुम्ही त्यांना घरी सुद्धा भरपूर ऐकवा, शास्त्रीय संगीत ऐकवा. आपले जे लेजेंडरी कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर या लोकांचं संगीत ऐकवा तुम्ही. आणि त्यांच्यात ते नुसतं आजचं नाही, ते त्यांच्याबरोबर आयुष्यभराची शिजोरी, ते त्याच्यात ते पुढे जातील, त्यांचे करिअर्स होतील, वेगवेगळ्या सर्जन होतील, कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी ॲस्ट्रॉनॉट होईल, पण त्याच्याबरोबर हे संगीत ज्यावेळेस असेल ते त्यांचं सगळं आयुष्य समृद्ध करून सोडतील. पुन्हा एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यांना मार्गदर्शन करणाऱ्या टीचर्ससाठी आणि शाळेसाठी पण त्यांनी इतकी छान. आणि विनायक सर आणि विश्वास सर यांच्यासाठी पण खूपच कौतुकास्पद आहे. मला इथे बोलवलं, मला बोलायची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रीतम नाकील सरांचा सत्कार करते विनायक रानडे सर. आणि आता या बालकलाकारांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. या सन्मानपत्राचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये आईचं नाव इन्क्लूड आहे.
आई सगळ्यात लहान मुलांना घडवणारी ही आई महत्वाची असते. पण आता आपण वडिलांचं नाव लावतो, पण इथली खासियतच, विश्वास ग्रुपची खासियतच ती आहे की त्यांनी आईला सुद्धा तितकाच मान दिलाय आणि या सन्मानपत्रावर आईचं नाव आहे.